जय भारत। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। हे आपल्याला शिकवणारे कमी शब्दामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, ज्यांनी आपलं अखंड आयुष्य शिक्षणासाठी, अस्पृश्यता असेल या गोष्टीसाठी अखंड आयुष्य झिजवलं, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आज विधिमंडळ महाराष्ट्र विधान भवनातून एक मुख्य ठराव घेण्यात आला। त्याबद्दल मी विधिमंडळाचे सर्व सदस्य आणि सभापती महोदय यांचं सरकारचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि आपल्याला यायला मी 8:30 सांगितले होते, थोडं यायला लेट झालेला आहे। खऱ्या अर्थानं कालपासून महाराष्ट्रामध्ये विषय आला की माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांना माझा एक प्रश्न आहे की आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का राजेशाही आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर कुणी लाईव्ह असेल तर मला कमेंट करा। या प्रश्नाचं उत्तर लोकशाही आहे असं मानून मी इथून पुढचं वाक्य बोलतो। आजचं लाईव्ह जे आहे ते कुठल्या जाती समूह किंवा कुठल्या नेत्या, कुठल्या पक्षासाठी, कुठल्या चेल्या चपाट्यांसाठी नाही आहे। खरं तर हे भारत देशातल्या युवकांच्या डोळे उघडणारे आजचं लाईव्ह असेल। कुणाच्या द्वेषासाठी, कुणाच्या सन्मानासाठी, कुणाच्या बाजू घेण्यासाठी हे लाईव्ह नाही आहे। त्यामुळं मी पहिल्यांदा सांगितलं की लोकशाही आहे, त्यामुळं आता कुणाला राजे वगैरे म्हणणं ते योग्य नाही। म्हणून काल संभाजी भोसले यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी एक चौथऱ्यावर असलेला वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे तो हटवण्यात यावा। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मला जाणवून द्यायचं आहे, विधानसभेच्या आधी महाराष्ट्रामध्ये काय चालत होतं। कारण लोकसभेला हिंदू मुस्लिम श्रीराम मंदिर हे प्रयोग चालले नाहीत म्हणून मराठा ओबीसी या प्रयोगाचा लोकसभेला प्रयोग चालतोय असं ज्यावेळेस या सरकारच्या भाजपच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी विधानसभेच्या आधी या मराठा व ओबीसी या प्रक्रियेवर काम करायला घेतलं। आणि जसं की या राज्याच्या निवडणुका संपतात, आता ते निवडणुकावरती बोलायचं नाहीये, निवडणुकीचा निकाल काय झालं त्यावरती आजचा आपला लाईव्ह नाहीये। परंतु निवडणुका संपताच या राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो तोपर्यंत वाल्मिक कराडचं प्रकरण आलं। 1 महिना ते 1.5 महिना हे वाल्मिक कराडचं प्रकरण टीव्ही वरती चाललं। वाल्मिक कराडचं प्रकरण झाल्यानंतर 10 ते 15 दिवस खोक्याबाहेर चालला। 15 दिवसानंतर खोक्या जिरल्यानंतर या राज्यामध्ये कबर प्रकरण चाललं। आणि हे सगळी प्रकरणं सरकार पुरस्कृत आहेत। कारण कबरचा आरोपी सगळे त्याच्यामध्ये काय दंगल वगैरे झाली, तो विषय कुठं तर थांबतो तोपर्यंत त्याच्या कबरीच्या आधी कोरटकरचा आणि राहुल सोलापूरकरचा विषय झाला, त्यानंतर कबर झाली। आणि आता काल या माजी खासदार संभाजी भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचं लेटर एका आपल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। मला त्यांना माझे 2च प्रश्न आहेत, 2-3 त्यांना प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना सुद्धा हे प्रश्न आहेत। सर्व मी कुणाला बोलतोय किंवा कोण बोलतोय याचा जाती धर्माशी काही संबंध नाहीये, परंतु माझा संभाजी महाराजांना आपण महाराज आता ते येतंय तोंडात, आमच्याकडे काय आहे की आमचे संस्कारच आहेत
ते आम्ही रिस्पेक्ट द्यायला त्या गादीला आमच्या हृदयात स्थान असल्यामुळं ते तोंडात येतंय. परंतु माझा संभाजी भोसलेंना एक प्रश्न आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार किंवा ज्या समाधीचा शोध महात्मा फुलेंनी लावला, छत्रपतींच्या काळानंतर जो इंग्रज समकालीन होता त्यानंतर 200 वर्षांनी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली रायगडावरती येऊन. त्या 200 वर्षामध्ये तुम्ही शिवरायांचे वंशज तुम्हाला स्वतःला समजता, तुम्ही लोक काय करत होता? तुम्हाला पूर्वजांची समाधी शोधू वाटली नाही का? काय बघू वाटलं नाही का? प्रश्न क्रमांक 1. तर समाधी या विषयावर आपण एक प्रश्न झाल्यानंतर बोलणार आहे. प्रश्न क्रमांक 2 की आमचा राजा छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांच्यावर खल्ल्या भाषेत बोलल्यावर तुम्ही काय भूमिका घेतली? अरे तुम्ही वंशज आहात, तुम्ही ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये फिरता, तुम्ही तर खरं त्या सागर बंगल्यावर किंवा जे अधिवेशन होतं तिथं विधान भवनासमोर उपोषणाला बसायला पाहिजे होतं, प्राणांतिक उपोषण करायला पाहिजे होतं. कोरटकरला आणि राहुल सोलापूरकरला अटक करा किंवा त्यांची प्रॉपर्टी जप्त करा, जेणेकरून असा धडा शिकवल्याशिवाय या मानवांवरती कुठल्याही राज्यातला हरामखोर बोलण्याचं धाडस करणार नाही, ही तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु तुम्ही काय भूमिका घेतली अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेले. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 3, काल जी ते कुणालचं प्रकरण झालेलं आहे, ज्यांनी एकनाथ शिंदेवर काल कॉमेडी केच्या याच्यातून जी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीनं त्याने एक मार्मिक टीका केली आणि त्यांनी काय नव्यानं स्वतःचे शब्द आणले नाहीत, जेणेकरून गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडाफोडी काय असेल, गुवाहाटी वगैरे त्यातले शब्द त्याने प्रयोग केलेले आहेत. आणि मग जेव्हा माझ्या राजांवरती बोललं जातं तेव्हा या जे बोलणारे लोक आहेत त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातं. जो कोरटकर बोलतो या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन किंवा आमची ब्राह्मणी व्यवस्था, तुम्ही ब्राह्मणाच्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करताय आणि मी आमच्या महाराजांबद्दल तो काय बोलला तुम्ही रेकॉर्डिंग ऐकले ते सांगणार नाही. परंतु त्या हरामखोर कोरटकरला गेल्या 1 महिन्यापासून आपण अटक करत नाही. त्याला मग मी बघितलं कुठं तर तेलंगणातून का कर्नाटकमधून अटक करण्यात आली आणि तो वेगवेगळ्या कोर्टामध्ये जामीन मांडत होता. अरे तो जामीन मांडतो म्हणजे कुणाच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये असल्याशिवाय मांडतो का? त्याची कायदेशीर प्रोसेस कुणाच्या तरी माध्यमातूनच करतो ना. आणि मग हा कोरटकर सारखा माणूस ते प्रकरण झाकायसाठी औरंगजेबचा विषय काढला, दंगल घडवून आणली, लोकांचं घर पेटवायला गेले. आपलं पेटतं हे फडणवीसाला नागपूरच्या दंगलीतून दिसून आलं, कारण त्यांनी नितेश राणेसारखा माणूस या हिंदू मुस्लिम आणि जातीवाद करण्यासाठी या महाराष्ट्रात सोडलाय. त्याच्या मंत्रिपदाच्या खात्याचा एकही शब्द न बोलता तो सारखं कुठल्याही माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तरुणांनी सांगावं की नितेश राणेचं वक्तव्य आम्हाला पसंत आहे, ते आमच्या मल्हार झटकातर मल्हार आमच्या संबंध महाराष्ट्राच्या भावनेचा शब्द आहे. तो विषय तर छोटा आहे. परंतु तो नितेश राणे काय म्हणला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम नव्हते, ती डायरेक्ट लढाई मराठीशाही विरुद्ध मुस्लिम होती. अरे संभाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबला सांगितले की तू आमच्या ते तुला धर्म बदलावं लागणार नाही. आणि मग ही जातीवाद पसरवण्याचं काम ह्या भाजप सरकारकडून पुरस्कृत सरकारकडून होतंय. तो माझा लाडका मी मुख्यमंत्र्याचा लाडका आहे, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय अशी वक्तव्य करत असताना अरे आमचे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जायचं नाही. त्यांचा इतिहास जो आहे तो आमचा तानाजी मालुसरे असतील, जीवा काशीद असेल, शिवा माले असतील, मदारी मेहतर असतील, बहिर्जी नाईक असतील, अशा बाजीप्रभू देशपांडे असतील, अशा त्यांच्या असंख्य मावळ्यांनी सरदारांनी छत्रपतींसाठी जीव द्यायला तयार लोक जे होते, 12 बलुतेदार 18 आलुतेदार. कारण आमचा राजा त्या वचनाचा, त्या धोरणाचा, त्या नैतिकतेचा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिक्चरमधून
मला महाराष्ट्रातल्या देशातल्या तरुणांना सांगायचं आहे की पिक्चर जे काय येत आहेत, जे काश्मीर फाईल असेल, केरळा स्टोरी असेल, आणि छत्रपती शिवाजी परत आनंद दिघेचा पिक्चर असेल, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरती पिक्चर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पिक्चर हे सगळी औरंगजेबशी कनेक्टेड दावत आहे. ते ठीक आहे, ते एक बाह्य भाग होता. तो आमचं शिवरायांचं राज्य होतं, आम्ही परकीयांशी लढाई केल्या, आमचं राज्य स्वराज्य वाढवण्यासाठी तो विषय. पण स्वराज्य अंतर्गत छत्रपती शिवराय महाराज आमचं स्वराज्य कसे चालवत होते, शेतकऱ्यांना काय न्याय होता, माता भगिनींना काय न्याय होता, तिथं जातीवाद होता का, तोंड बघून कारभार केला जात होता का, तिथं भ्रष्टाचार होता का, याविषयी छत्रपतीच्या विषयी चित्रपटात दाखवलं जात नाही. फक्त बाहेर भाग जो विरोधी प्रामुख्याने आहेत किंवा राज्य त्या लढाया वगैरे दाखवलं जातं. परंतु आज सरकार चालवत असताना किंवा या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य जी लोकशाही आहे, त्या लोकशाहींना माझ्या छत्रपतींचा स्वराज्यामध्ये स्वराज्या अंतर्गत कारभार कसा होता तो प्रामुख्यानं पुढे येणं गरजेचं होता. आणि खऱ्या अर्थानं माझा चौथा प्रश्न हा आहे की छत्रपती शिवरायांचे वारसदार कोण. तर एक हा सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे, आणि त्या महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून माझं उत्तर असं असेल की हिंदवी स्वराज्यातील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार छत्रपती शिवरायांना प्रमाण मानून या स्वराज्यासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं, त्यांनी सगळ्यांनी काम केलं, ज्याला जी जबाबदारी, कुठलंही काम मोठं किंवा छोटं नव्हतं, ज्याला जी जबाबदारी मिळेल त्यांनी ते प्रामाणिकपणे या स्वराज्यासाठी काम केलं, अशा सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे आणि या स्वराज्याचे वारस आहेत. त्यामुळं कुणीतरी आम्हाला कुठं लोक राज्यसभा आम्ही हे ते असं करून जर राज्यामध्ये काही गोष्टी घडवणार असतील तर त्याला हा महाराष्ट्र बळी पडणार नाहीये. आणि माझं प्रामुख्यानं सर्वांना तरुणांना आव्हान आहे की खऱ्या अर्थानं जो वाघ्या कुत्र्याचा जो विषय आहे, त्या वाघ्या कुत्र्याच्या विषयामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी छत्रपती असू द्या, आता संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, खऱ्या अर्थानं ते रायगड असू द्या किंवा कुठलेही किल्ले असू द्या किंवा जे पुराणिक बांधकाम आहेत ही सगळी पुरातत्व खात्याकडे असतात. आणि संभाजी भोसलेंना त्याचं नॉलेज किंवा ज्ञात असावं की हा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतला नाहीये, तो पुरातत्व विभागाकडे हा देश लेवलचा विषय आहे, किंवा त्या पुरातत्व खात्याच्या ज्या ताब्यात वस्तू आहेत त्या वस्तूंकडे देखरेख करायचं फक्त राज्य शासनाकडे अधिकार आहे. इतर कोणत्याही गोष्टीचा अधिकार राज्य शासनाकडे नाही. आणि सगळ्या तरुणांना, माझ्या सुशिक्षित बांधवांना माहीत असेल की राज्यामध्ये 2च खाते डिफिकल्ट आहेत ज्यामध्ये कुणीही सहजासहजी हेरपार करू शकत नाही. एक फॉरेस्ट आणि दुसरं पुरातत्व खातं. तुम्हाला त्याचे उदाहरण आले असतील की आपल्या 100-200 मीटरचे हायवे अजून रगडलेत 5-5, 10-10 वर्ष. पुरातत्व खात्याची कुठं मंदिर, एखादी इमारत येत असेल, कुठं फॉरेस्ट विभागाचे येत असेल. अशा पद्धतीनं त्यांनी चुकीच्या ठिकाणी ही कशासाठी पत्र दिलं, त्यांना काय पाहिजे, आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जाहीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी 31 मे ला त्रिशताब्दी साजरी होते या महाराष्ट्रामध्ये, सरकार शासनाच्या वतीनं होते. आणि त्यांनी 31 मे अंतिम तारीख दिलेले. त्यांना 31 मे दिवशी या राज्यामध्ये काही घडवायचंय का याचा या पत्रातून अर्थ निघतो. आणि प्रामुख्यानं त्यांनी आपण सगळ्याच बाजू बघितल्या पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं मी काय इतिहास किंवा संशोधक नाहीये, परंतु या वाघ्या कुत्र्याच्या विषयामध्ये आदरणीय हरी नरके, स्वर्गीय हरी नरके साहेब असतील, आणि आमचे इतिहासचे संशोधक संजयजी सोनावणे सर यांच्याशी आज मी दुपारी चर्चा केली. आणि या गोष्टीचा संदर्भ त्यांनी बऱ्यापैकी मी त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे संभाजी ब्रिगेडचे दावे होते, जे 2012ला ज्यांनी ही वाघ्या कुत्र्याचा पुतळा मोडण्याचा प्रयत्न केला, अशा 70 जणांवर गुन्हे दाखल आहेत. 2012 पासून ते कोर्टात केस चालू आहे. आणि ही न्यायप्रविष्ट गोष्ट आहे.
ही आमच्या संभाजी भोसलेंना समजायला पाहिजे होती। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही कोर्टामध्ये मांडायला पाहिजे होतं किंवा तुम्ही पुरातत्व खात्याकडे मांडायला पाहिजे होतं ना। तुमचं स्मारक उभारण्यात कशाचा म्हणजे मदत आहे ना कुठल्या गोष्टीची। परंतु ज्या आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे स्मारक शोधून काढलं, छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडे गायले आणि संपूर्ण रयतेला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे ते समजावून सांगितलं, त्यांचं शेतकऱ्याबद्दलचं त्यांच्या स्वराज्यातील रयतेचं धोरण त्यांनी डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले की मला छत्रपती शिवराय डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मला राज्यघटना लिहायला जास्त त्रास झाला नाही। अशा पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे 2012ला काय दावे होते आपण त्याच्यावरती थोडी नजर टाकूया की एक नंबर दावा होता की शिवचरित्रात कोणत्याही कुत्र्याचे स्थान नाहीये, तसे लिखित पुरावे नाहीत। मुद्दा क्रमांक 2, वाघा कुत्रा हा नाटककार रमेश राम गणेश गडकरी कल्पनेतून निर्माण झालेले पात्र त्यांनी राज सन्नासह त्यांच्या अपूर्ण नाटकाच्या प्रस्तावनेत प्रथम उल्लेख केला आहे। गडकरीची ही कृती आहे। आणि मुद्दा क्रमांक 3, शिवस्मारकासमोरील ज्या चौतऱ्यावर वाघ्याचा पुतळा बसवला आहे त्या पुतळ्यावर बसवला आहे तेथे सईबाई पुतळाबाई व सोयराबाईची मूळ समाधी तिथं असली पाहिजे। त्यांना अवमानकारक करण्यासाठी ब्राह्मणांनी हा पुतळा बसवला आहे। मुद्दा क्रमांक 4, वाघा कुत्रा हा विलायती कुत्र्यासारखा दिसतो म्हणून शिवकालीन असू शकत नाहीये। वाघ्या या कुत्र्याचे स्मारक असलेच तर शिवरायांच्या स्मारकापेक्षा छोटे असायला हवे, पण प्रत्यक्षात शिवरायांच्या स्मारकापेक्षा उंच आहे। अशी सबबपूर्वक जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या शिवरायांचा अपमान हे सारे मुद्दे लक्षात घेता वाघ्याचे स्मारक हटवणे आवश्यक आहे, असं संभाजी ब्रिगेडच्या त्या 2012च्या पत्रामध्ये म्हणणं होतं। ह्याच्यामध्ये प्राध्यापक हरी नरके आणि संजयजी सोनवणे साहेब त्यांनी या सगळ्या गोष्टीचा त्यांना पुरावे दिले आहेत आणि याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या याच्यामध्ये कुत्र्याचं स्थान कसं होतं त्यांनी आपल्याला यामध्ये सांगितलं आहे की पुरावे सांगतात की सईबाईंची समाधी राजगडावर आहे। सईबाईंची आजही समाधी राजगडावर आहे। आम्ही ती रायगडावर असू शकत नाही, त्यांचा मृत्यू 1659 मध्ये झाला होता। आजही त्यांचे स्मारक राजगडावर ते आहे। वाघ्याचे स्मारक तिथे आहे, जिथे आहे तिथं पुतळाबाईची समाधी असू शकत नाहीये, कारण सतीची समाधी बांधण्याच्या मुळात प्रघात नाहीये। त्यांची सती स्मारक शिला रायगडावर आजही अस्तित्वात आहे। म्हणजे पुतळाबाईची सतीची स्मारक शिला आजही वेगळी अस्तित्वात आहे आणि सोयराबाईंचे स्मारक असल्याचा कसलाही पुरावा अस्तित्वात मुळात नाही। याचा अर्थ की जे वाघ्या कुत्रा ज्या चौताऱ्यावर त्याचा पुतळा बांधला आहे त्यांचं म्हणणं आहे की या 2-3 राण्यांपैकी एक कुणाची तरी समाधी असू शकते। त्याबद्दल यांच्याकडे ठोस पुरावा कुठलाही राहिला नाही। त्यामध्ये इतिहासात एक सहज हुलकावणी देतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात एक कुत्रा येतो, त्याची पुरावा त्यांच्या हयातीत कोरल्या गेलेल्या एका शिल्पात उपलब्ध करून दिलेले। त्याची हकीकत 1678 मध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजय करून परतताना कर्नाटक गदग प्रांतातील बेलवाडी येथे छोट्या गडीस वेढा घातला होता। तेथील ठाणेदार येसाजी देसाई यांचा मराठ्याकडून मृत्यू झाला, पण त्यांच्या पत्नी मल्लाबाईंनी हार न मानता युद्ध सुरूच ठेवले। शेवटी त्यांना तह स्वीकारावा लागला, पण शिवरायांनी तिचे राज्य तिच्या मुलांच्या दूध भातासाठी परत दिले व पतीच्या मृत्यूनंतरही लल्ली म्हणून तिला सावित्रीबाई हा किताब छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि ही आठवण कायम स्वरूपी राहावी म्हणून ही सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाण शिल्पे बनवली व त्यात वरील भागात शिवराय अश्वेश्वराचे एक अश्वरोही असून 2 मावळे अब्दागिऱ्या घेऊन आहेत, तर एक कुत्रा त्याच्यासोबत झोपावत निघाला त्या शिल्पामध्ये आहे। हे शिल्प बोलके आहे। छत्रपती शिवरायांच्या जीवनात कुत्रा तो त्यांचा प्रिय होता, उघड आहे, अन्यथा त्यांना या छोट्या
संदर्भास्पद स्थान असणं कारण नाही। म्हणजे याचा अर्थ काय की ज्या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पामध्ये सुद्धा त्या सावित्रीबाईंनी त्यामध्ये त्यांच्या अश्वारूढ घोड्यासोबत कुत्रा झेपवताना दाखवलेला आहे। याच्यामध्ये मुळामध्ये हा विषय जर्मनचे जे लेखक आहेत त्यांचं जे पुस्तक आहे त्यांनी ते पुस्तक 1834 ते 52 या काळामध्ये त्यांनी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती दगडी शिलाची ती होती आणि ज्या वेळेस त्या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे निगोशिएशन ऑथर अँड सब्जेक्ट्स ऑफ बुक्स। अशा पुस्तकामध्ये ते 126 पानाचं पुस्तक आहे। त्यामध्ये 1930 ला प्रकाशित झालं। या पुस्तकामध्ये वाघ्या हा दगडी शिलाचा असतानाचा उल्लेख आहे। आणि मग यांचं म्हणणं येतं की 1936 ला हा वाघ्या आता जो बसवलेला आहे तो वाघ्या पंचधातूचा आहे। आणि मग तो पंचधातू ज्या वेळेस हा छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर ज्यावेळेस हा किल्ला 1818 ला जेव्हा इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ले केले त्यावेळेस तोप गोळ्यातून जो आमचा रायगड किल्ला जो बांधलेला होता तो किल्ला 11 दिवस ढणढण जळत होता। किल्ल्याच्या आपण जर पश्चिम बाजूने किंवा जो आता रोपवे आहे त्या बाजूनं तिकडनं भडीमार या किल्ल्यावर होत असावा, कारण छत्रपती शिवरायांची जी समाधी आहे किंवा जे भवानी टोक आहे किंवा जे तो एरिया आहे तो पूर्ण दरीच्या बाजूला किंवा पश्चिम भागात आहे। त्यामुळं तिथलं कुठलंही नुकसान झालेलं नव्हतं। परंतु दगडी हा जो वाघ्याचा पुतळा आहे तो तिथं जीर्ण झालेला होता। परंतु परत त्यांनी जे जीर्णोद्धारासाठी काम घेतलेलं होतं 1920च्या आसपास त्या काळामध्ये त्यामध्ये ते जीर्णोद्धाराचं काम घेण्यासाठी महात्मा फुले व टिळकचे अनुयायी यांनी पुढाकार घेऊन केले। पण टिळक तिथं त्या कार्यक्रमात सहभागी आहेत व त्यामुळे वैयक्तिक वादामुळे शाहू महाराजांनी त्यांच्या कामाला दाद दिलेली नाही। परंतु ते समाधी तयार करण्यासाठी तृतीय आमचे तुकोजी होळकर यांनी 5,000 रुपये देणगी त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यासाठी दिलेली होती। म्हणजे त्यावेळेस 5,000 म्हणजे आजचे 5 कोटी। अरे मग आम्ही खरे मावळे ना, आम्ही पैसे दिले, आम्ही समाधी शोधली, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मानून त्यांचं नीतीनं जगतोय आणि त्यांचं आम्ही त्यांचं ज्या कामाला प्रणाम करतोय। तुमच्यासारखं नुसतं पाळणा हलवायला येत नाही श्रेय घ्यायला। आणि मग संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबनं पकडलं तेव्हा हेच सरदार पाहुणे रावळे सगळे महाराजांच्या विरोधात गेले। पण तेव्हा 12 आलुतेदार 18 आलुतेदार आमचे महार बांधव सुद्धा ज्यांनी संभाजी महाराजांना अग्नी द्यायचं काम केलं त्यांचा सुद्धा इतिहास कुणाला बोलू वाटत नाही। किंवा छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबने कैद केलं होतं तेव्हा आमचा एक महार बांधव त्या गर्दीत महाराजांना वाचवण्यासाठी शिरला होता आणि तिथं तो ती पल्ला आपल्या प्राणाची आहुती दिली। तुम्ही कुठे होतात लोक सगळे? परंतु काहीतरी चुकीच्या गोष्टी करायच्या, चुकीच्या गोष्टीचा अर्थ घ्यायचा आणि या महाराष्ट्रामध्ये द्वेष निर्माण करायचा, ह्या महाराष्ट्र अस्थिर होऊन द्यायचं नाही, अशा पद्धतीचं काम अलीकडच्या काळामध्ये होत आहे। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवरायांचे नातू शाहू महाराज सातारा यांच्या संगम माहुली येथे त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे। बघा, अंडरलाईन करून घ्या हे वाक्य की शिवरायांचे नातू शाहू महाराज यांच्या संगम माहुली येथे त्यांच्या खंड्या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे। ती जवळपास शिवरायांच्या वाघ्यासारखीच आहे। हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतर 40 ते 50 वर्षांनी बनवले गेले आहे। याचाच अर्थ असा होतो की तत्कालीन सुस्थित असलेल्या वाघ्या स्मारकाची प्रेरणा व स्मारकामागे असावी। खंड्याने एकदा शाहू महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रामध्ये आहे। यावरून असे अनुमान निघते की रायगडावरील वाघ्याचे स्मारक शाहू महाराजाच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले
व ते कालावधीत नष्ट झाल्याने वाघ्याचे स्मारक बनवायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले। याचाच दुसरा अर्थ असा की कुत्र्याचे स्थान शिवे इतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच वंशज त्यांच्याही वंशजात आहे। म्हणजे अरे छत्रपती शिवाजी काहीतरी तुम्ही आरोप करायचे। तुम्ही त्या पहिल्या आरोपामध्ये म्हणले की वाघ्या कुत्र्याची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्यापेक्षा उंच आहे। ज्यांना कोणी रायगडावर गेले असतील त्यांनी जाऊन आले असतील किंवा ज्यांना काय आहे त्यांना एक मी फोटो दावतो तुम्हाला। हा जर फोटो दिसत असेल तर लाईटमुळे हा दिसतोय बघा। आणि हा फोटो इकल्याकडचा जो छोटा आहे चौथऱ्यावरचा ही छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी समाधी आहे। आणि इकडे छोटा कोपऱ्यामध्ये हा जो दिसतोय स्तंभ ही वाघ्या कुत्र्याची समाधी आहे। ही छत्रपती शिवाजी महाराज समाधीपेक्षा उंच आहे का बघा। सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने डोळे उघडे ठेवून बघा, तुम्हाला थोडे क्लोज केल्यानंतर हे दिसून येईल। हा हे बघा क्लोज केल्यानंतर हे दिसून येईल। आणि मग कुठं महाराजाचा समाधी पायी उंच आहे किंवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कौतुक किंवा इतिहास समाजामध्ये त्यांचे विचार पेरण्याचं काम या 12 पगड जातीच्या लोकांनी केलं। आणि काहीतरी विष पेरून अरे कुत्रा ही चांगली आपले फॅमिली मेंबर असतो, आपली संस्कृती आहे कुत्रा पाळणं मांजर पाळणं। आणि विशेषतः आमच्या मला हे तुकोजी होळकरांनी या समाधीचा जीर्णोद्धारासाठी पैसे दिल्यामुळं तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। आणि धनगर समाजासाठी किंवा इतरांसाठी काय त्या प्रमाणात त्यांच्या कुत्र्याचं महत्व असेल, परंतु धनगर समाजामध्ये कुत्र्याचं महत्व कुटुंबाच्या सदस्ययुक्त आहे। कारण कुत्र्याच्या जीवावरती आमचे 100-200 मेंढपाचे 500 जे मेंढपाचे खंड आहेत त्याचं संरक्षण रात्रभर हा आमचा कुत्रा करतो। आणि कुठं आसपास 100-500 फुटावर जर काय हालचाल होत असेल तर त्याचं सावज आपल्या मालकाला करत असतो। आणि कुत्रा हा प्रत्येक माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे। असा कोणी माणूस सापडणार नाही की ज्याचा आणि कुत्र्याचा संबंध आला नाही। परंतु तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना या वाघ्या कुत्र्याची कंपॅरिझन किंवा त्यांच्या समाधीचं कंपॅरिझन करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात। आणि मी तुमचा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। आणि तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्याला नॉलेज पाहिजे, आपण पुरातत्व खात्याचं नोटीस किंवा पत्र मुख्यमंत्र्यांना कसं देतो याचं बी भान पाहिजे। तुम्हाला या मागचा हेतू काय साधायचा आहे। माझा महाराष्ट्रातील सगळ्या धनगर मराठा किंवा सगळ्या जातीतील तरुणांना हात जोडून विनंती आहे जेणेकरून की या जे नागपूरचा विषय झाला भडकवलं जात आहे तुम्हाला कोणीतरी दोन्ही बाजूनं। आणि मग आज भडकवल्यानंतर बघा त्या आरोपाचे घर पाळलं, त्यांना सगळ्यांना त्या गुन्ह्यात आणलं, तुम्हाला कोणी वाचवा येणार नाही। त्यामुळे या जातीवादापासून या दंगलीच्या प्रकरणापासून जो काल वाघ्याचा विषय आलाय आणि 4 दिवसांना महाराष्ट्रात रंगणार आहे त्याच्या आधी मी तुम्हा सर्वांना सावध जाग करण्यासाठी आलोय। हे विचार इतरांपर्यंत जरूर पोचवा, शेअर करा तुम्हाला जर योग्य वाटलं तरी। याच्या मागचा एकच हेतू आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाहीये। कुणीतर काय पुंगळी सोडून आमचं महाराजाबद्दल किंवा कशाबद्दल कुठल्या तर वस्तूबद्दल महत्व कमी होईल अशा लोकांना आम्ही कसली भीक घालणार नाही, कुठल्याही राजकीय षडयंत्राला बळी पडणार नाही। आणि आमच्या राजाबद्दल आमच्या स्वराज्याबद्दल आमच्या राज्याबद्दल आमच्या देशाबद्दल आमचं प्रेम आहे। कारण मी जे हे आज गळ्यात घातलेलं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल, मी त्याविषयी काही बोललो नाही, परंतु ज्यांची सस्यक विवेक बुद्धी आहे त्यांना हा तिरंगा बघितल्यानंतर मी कुठल्या विषयावर बोलायला आलो किंवा माझा सांगण्याचा काय उद्देश आहे हा तुमच्या लक्षात आला असेल। त्यामुळे कृपया करून विनंती आहे की आज आपण या चर्चेमध्ये सर्वजण सहभागी झालात, हे विचार इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा। आणि तुमचेही काय प्रश्न असतील, तुमचे काय ऑब्जेक्शन असतील तर जाहीरपणे आपण प्रश्न विचारू शकता। आणि काय गोष्टी अनावधानानं जर काय कारण इतिहासाबद्दल बोलत होतो आणि इतिहासाचा संशोधक हा कुठलाही पूर्णपणे परिपक्व होऊ शकत नाही, तो इतिहास असतो। त्यामुळं एखाद्या गोष्टीची माहिती नसताना त्याबद्दल बोललो असेल, माझ्याकडे जेवढी माहिती होती ती पुराव्यानिशी मी घेऊन तुम्हाला ती वाचून दाखवलेली आहे।
एवढाच विषय आहे. कारण यामध्ये कळत न कळत आमच्या राजाचे किंवा कुणाची भावना दुखावल्या नाहीत पाहिजे, याची जाणीव आपण घेतली पाहिजे. परंतु आज अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय की कोरटकर विषय हे सरकार असेल, हे न्यायालय असेल, काय भूमिका घेतंय. कारण हे कोरटकरांचं संभाजी महाराजाबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोललेत, परंतु त्यांच्या बोलण्यातील महाराष्ट्रामध्ये तुमचं आमचं स्थान काय आहे हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवलेलं आहे. त्यामुळे तरुणांना विनंती आहे की आपण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, तो आपल्या समाजाचा, आपल्या जातीचा नेता असेल किंवा आपल्या पक्षाचा असेल, तर त्याला त्याची जागा दावण्याचं काम करा. जे चांगलं आहे ते ॲक्सेप्ट करा आणि हा महाराष्ट्र सशक्त आणि सुदृढ फुले शाहू आंबेडकराचा महाराष्ट्र यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवणं नुसतं फुले शाहू आंबेडकर नुसतं भाषणात आणि पुस्तकात म्हणून जमणार नाहीये. प्रत्यक्षात त्यांच्या कृतीप्रमाणे वागणं की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या लोकांचा पुळका आहे ते छत्रपती शिवरायांचे अर्धेच विचार घेतात. संभाजी महाराजांची छळ कसा केला औरंगजेबने हे त्यांनी महाराष्ट्राला सांगतायत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजल खान त्यांच्यावर चालून आला होता, ज्या अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः केला, त्या अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांचे सरदार त्यांचं मुंडकं घेऊन आले होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तो मेला आहे, आपला शत्रू जरी असेल तर तो मेला आहे आणि तो मेल्यानंतर आपलं त्याच्यासोबतचं सर्व वैरत्व संपलेलं आहे. तर त्याचे सुद्धा आज त्या कबर त्या आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची महाराजांनी बांधलेली दिसते. पण हा महाराजाचा विचार घेण्या इतकी लायकीची या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये लोक नाही आहेत. पैशाचा उन्माद आहे. राज्य स्थिर कसं करायचं, अस्थिर कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला मी पहिल्यापासून 4-5 प्रकरणाची नावं सांगितली, जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतीच्या कर्जमाफीचा विषय नाही घेतला पाहिजे, तुमच्या शिक्षणाचा विषय नाही घेतला पाहिजे, तुमच्या महागाईचा विषय नाही घेतला पाहिजे, तुम्ही भ्रष्टाचाराचा विषय नाही घेतला पाहिजे, तुम्ही तुमच्या नोकऱ्या नाही त्या मागितल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या टीव्हीला हेडलाईनला एवढ्याच न्यूज चालल्या पाहिजेत. आज हा विषय आला तर 8 दिवस तेच पत्र, इकुंड कोणीतरी बोलायचं, तिकुंड कोणीतरी अर्धी उत्तरं द्यायची आणि मग हे विषय असे वाढत जातात. तरी माझे सर्व युवकांना विनंती आहे की असल्या कुठल्याही गोष्टीला या महाराष्ट्रामध्ये बळी पडू नका. जात धर्म दंगल अजिबात या विषयात पडू नका. आपणच खरे सर्वजण, या महाराष्ट्रातले सर्वजण म्हणतोय 12 कोटी जनता आणि देशातील हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे वारस आहेत. याला कारण एकच आहे, एवढं सांगून थांबतो की औरंगजेब ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या निधनानंतर इथं महाराष्ट्रामध्ये 27 वर्ष राहिला आणि तो त्याचं जीवनामध्ये एक असं वेडे घेऊन मेला. कारण त्यांनी त्याच्या पत्रामध्ये लिहिताना सांगितले की शिवाजी मला अजून छळतोय. अरे शिवाजी म्हणजे कोण होतं? शिवाजी म्हणजे आमचे ताराराणी होत्या, आमचे जे संभाजी महाराजांचे विचाराचे जे सैनिक होते, जे आमचे मावळे होते, 12 बलुतेदार होते, ज्यांनी आमचे राजाराम महाराज होते, राजाराम महाराज असतील, ताराराणी असतील आणि या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी या महाराष्ट्रातली मुठभर माती औरंगजेबला मुठीत घेऊन दिली नाही. म्हणून त्या हेतूने त्यांनी मला शिवाजी छळतोय आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे वंशज आहोत. त्यामुळं आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाही एवढं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय शिवराय, जय अहिल्या, जय मल्हार, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.